प्रसारित करीत आहोत विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांवर आधारित हिंदी चित्रपटातील गाणी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे शीला घरडे पाटील यांनी. निर्मिती सहाय्यक प्रकाश वैद्य आणि सादरकर्ते सूरज गोळे. सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात सस्नेह स्वागत. श्रोते हो, जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांवर आधारित काही हिंदी फिल्म्स तयार करण्यात आलेल्या आहेत. श्रोते हो, चित्रपट किंवा नाटक यामध्ये मानवी जीवन, त्यातील नातेसंबंध, परस्परांतील व्यवहार हे दाखवण्यात येतं. तसेच चित्रपट किंवा नाटक यामधून काही गोष्टी आपण घेत असतो. म्हणजेच चित्रपट, नाटक किंवा कोणतीही साहित्यकृती ही मानवी जीवनापासून दूर करता येत नाही. आपण सध्या चित्रपट आणि नाटकांविषयीच जर बोलतो आहोत तर या दोघांचाही उद्देश केवळ मनोरंजन करणे नाही तर शिकवणेसुद्धा आहे. आणि केवळ शिकून उपयोग नाही तर त्यातून बोध घेऊन चांगल्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात उतरवणे देखील गरजेचे असते. तेव्हाच त्या चित्रपटाच्या, नाटकाच्या निर्मितीमागचा हेतू सफल होत असतो. त्या कलाकारांच्या मेहनतीला यश येत असतं. चला तर मग सफल करूया विल्यम शेक्सपियर आणि चित्रपट निर्मात्यांची मेहनत. बघूया काय काय चांगले विचार आपल्याला या कार्यक्रमातून घेता येतात ते, ज्यामुळे होईल आपलं आयुष्य समृद्ध. धम धम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे, ओमकारा हे ओमकारा. धम धम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे, ओमकारा हे ओमकारा. श्रोते हो, ओमकारा हा चित्रपट शेक्सपियरच्या ओथेलो या नाटकावर आधारित आहे. या चित्रपटाची नायिका आहे करीना कपूर आणि नायक आहे अजय देवगन. डिरेक्टर आहेत विशाल भारद्वाज. श्रोते हो, या नाटकाची मध्यवर्ती संकल्पना आहे जेलसी आणि संशय. संशयाने माणसाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे ओथेलो आणि ओमकारामधून दाखवण्यात आले आहे. नायिका ही दिसायला सुंदर असते आणि ती काळ्या नायकाच्या प्रेमात असते. त्याच्यावर तिचे अतिशय प्रेम असते. ती चारित्र्य संपन्न असते. नायकाचा मित्र त्याच्या मनात संशय निर्माण करतो की तुझ्या पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध आहेत. हिरोच्या डोक्यावर संशयाचे भूत सवार असते आणि त्यातच तिच्या वडिलांचे शब्दही त्याच्या कानात गुंजत असतात. बाहुबली, औरत के तरिया चरित्र को मत भूलना. जो लड़की अपने बाप को ठग सकती है वो किसी और की सगी क्या होगी. आणि अशा परिस्थितीमध्ये हिरो हिरोईनला संपवून टाकतो जेव्हा किती निष्पाप असते. श्रोते हो, आपण अशा घटना आपल्या आजूबाजूला बघत असतो की अमुक अमुक माणसाने संशयाखातर आपल्या पत्नीला संपवून टाकले. श्रोते हो, शेक्सपियरला आणि ओमकाराच्या निर्मात्याला आपल्याला हेच सांगायचे असेल की विनाश करणारा संशय मनात बाळगू नका. श्रोते हो, संशय हा मानसिक आजार आहे. तो वेळीच दूर करायला हवा. श्रोते हो, संशयाला आणखी काही बाजू कारणीभूत असू शकतात. जसे की न्यूनगंड. या ठिकाणी हिरोईन सुंदर आहे, हिरो कर्तबगार आहे पण काळ्या रंगाचा आहे. संशयाखातर पत्नीलाच का संपवले जाते? कारण पुरुष स्त्रीला त्याची संपत्ती समजतो आणि तो त्या संपत्तीचा मालक. यामधून देखील अशा शोकांतिका घडत असतात. ऑथेलो ही ट्रॅजेडी आणि ओमकारा हा चित्रपट आपल्याला हा संदेश देतात की संशयाला थारा देऊ नका. सारासार विचार करूनच निर्णय घ्या. तसेच स्वतःविषयी न्यूनगंड बाळगू नका. स्वतःचा आहात तसाच स्वीकार करा. स्वतःचा सन्मान करा.
जो व्यक्ती स्वतःचा सन्मान करतो तोच इतरांचाही सन्मान करतो. आमच्या सन्माननीय श्रोत्यांसाठी आता ऐकवित आहोत ओमकारा या चित्रपटातील हे गीत. गात आहेत सुखविंदर सिंग, संगीत विशाल भारद्वाज यांचं आहे आणि गीतकार आहेत गुलजार. धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा. धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. अरे धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. आंखें तेज ततैया दोनों जीभ सांप का फंकारा ओमकारा हे ओमकारा. अरे बिजली सा कौंधे सर पे जिसकी तलवार का झंकारा ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. माथे पर त्रिशूल के जैसे तीन तीन बल पड़ते हैं. और कान पे जूरेंगे तो भैया रान बजा चल पड़ते हैं. अरे माथे पर त्रिशूल के जैसे तीन तीन बल पड़ते हैं. कान पे जूरेंगे तो भैया रान बजा चल पड़ते हैं. गली गली में और गली गली में भय बेटा है चौक पे पूजा हुनकारा ओमकारा. अरे धम 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 धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा. हे ओमकारा रे. छत पर आकर गिद्ध बैठे और परनालों से खून बहे. अरे कौन गिरा है कौन कटा है किस मातम है कौन कहे. अरे छत पर आकर गिद्ध बैठे और परनालों से खून बहे. रे कौन गिरा है कौन कटा है किस मातम है कौन कहे. छक्के छूट गए दुश्मन के ओमकारा. अरे छक्के छूट गए दुश्मन के धरती मांगे छुटकारा ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा. हे आंखें तेज ततैया दोनों जीभ सांप का फंकारा ओमकारा हे ओमकारा. अरे बिजुरी सा कौंधे सर पे जिसकी तलवार का झंकारा छक्के छूट गए दुश्मन के. अरे छक्के छूट गए दुश्मन के धरती मांगे छुटकारा ओमकारा. श्रोते हो,
फ्रायल्टी दाय नेम इज वुमन. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अशा नावाजलेल्या संवादाने सजलेलं नाटक म्हणजे हॅम्लेट. असे म्हटले जाते की शेक्सपियरने हॅम्लेट हे शीर्षक त्याच्या मुलाच्या म्हणजेच हॅमनेथच्या नावावरून ठेवले. श्रोतेहो, हॅम्लेट या नाटकावर आधारित हैदर या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी केली आहे. मूळ नाटकाच्या आशयाला धक्का न लागू देता त्यांनी आपली कलाकृती प्रेक्षकांच्या समोर त्यांच्या शैलीत ठेवली आहे. या ठिकाणी हॅम्लेट म्हणजेच हैदर. हैदरची भूमिका केली आहे शाहिद कपूरने. ऑफेलियाच्या भूमिकेत आहे श्रद्धा कपूर आणि गर्ट्रूडच्या भूमिकेत आहे तब्बू. श्रोतेहो, शेक्सपियरच्या हॅम्लेटची मध्यवर्ती संकल्पना आहे बदला, रिव्हेंज आणि निर्णय अक्षमता. श्रोतेहो, माणूस बदल्याच्या आगीत इतका जळत असतो की त्या आगीत आपला भवतालही जळत आहे याचे त्याला भान नसते. हॅम्लेट किंवा हैदरला कळते की आपल्या काकाने आणि आपल्या आईने मिळून आपल्या वडिलांचा घात केला आणि म्हणून तो त्याच्या वडिलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पेटून उठतो आणि सारी शोकांतिका घडते. म्हणजेच सगळ्यांना आपला जीव गमवावा लागतो. हैदरची आई त्याला सांगत असते की बेटा, इंतकाम से इंतकाम पैदा होता है. जब तक हम अपने इंतकाम से आज़ाद नहीं होते तब तक कोई आज़ादी हमें आज़ाद नहीं कर सकती. पण सुडाने पेटून उठणाऱ्या माणसाला सर्वनाश होईपर्यंत कसे बरं कळेल. शेक्सपियरला हॅम्लेटच्या आणि विशाल भारद्वाजला हैदरच्या माध्यमातून समाजाला हे सांगायचे आहे की बदल्याची भावना मनात ठेवू नका, जी तुमचा सर्वनाश करते, आणि अतिविचार करू नका, जे तुम्हाला मॅडनेसकडे घेऊन जाते. तसेच अतिविचार तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास अक्षम करते. श्रोतेहो, या चित्रपटामध्ये बालक हैदर आपल्या आईला म्हणतो की मी मोठा झाल्यानंतर तुझ्याशीच लग्न करेल. हास्यास्पद वाटते ना श्रोतेहो? पण याला इडिपस कॉम्प्लेक्स असं म्हणतात. म्हणजे मुलाचे आईकडे असणारे आकर्षण आणि मुलींना वडिलांप्रती असलेली ओढ, त्याला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं म्हणतात. श्रोतेहो, हे दोन्ही कॉम्प्लेक्सेस आपण जीवनामध्ये अनुभवत असतो. हॅम्लेट या नाटकातील स्मरणात राहणारा सीन म्हणजे ग्रेव डिगर सीन. ग्रेव डिगर म्हणजे कबर खोदणारे. काय सांगतायत ते ऐकूया. अरे आओ ना कि जहाँ गई जहाँ गया सो जाओ, अरे आओ ना कि थक गई है जिंदगी, सो जाओ. न शाम न सवेरा, अंधेरा ही अंधेरा. न शाम न सवेरा, अंधेरा ही अंधेरा है रूहों का बसेरा. सो जाओ, अरे आओ ना. छोटा ना बड़ा कोई, लंबा है ना बोना है. कब्रों के दड़बों में लंबी नींद सोना है. न बिस्तर है न बोरी, न पान न गिलोरी, फरिश्तों की लोरी. सो जाओ, अरे आओ ना. अरे आओ ना. अरे हैदर बेटा, कहाँ थे? जनाब, तुम्हारा ही इंतजार हो रहा है सवेरे से. चलो अपनी कब्र खोदो और सो जाओ. आणि हैदरचा हा संवाद तर जीवनाचा सारच सांगून जातो.
जिस्म गल के मिट्टी बन जाता है और मिट्टी से बनते हैं घड़े, सुराही, खिलौने। सिकंदर हो या अकबर, हिटलर हो या गांधी, सब मिट्टी में मिल जाते हैं। हो सकता है जिस कप में तेरे दादू कहवा पी रहे हो ना, सिकंदर की मिट्टी का बना हो। जीती होगी दुनिया कभी, लेकिन आज तो कब्रिस्तान में कहवा पिलाता घूम रहा है। श्रोते हो, असूया, अतिमहत्वाकांक्षा, सत्तेची लालसा आणि अपराधभाव या मानवी प्रवृत्तींवर शेक्सपियरने अचूक बोट ठेवलंय, ते मॅकबेथ या नाटकात. श्रोते हो, या नाटकावर आधारित जगभरात 410 फिल्म्स तयार करण्यात आलेल्या आहेत, अशी गिनीज बुकमध्ये नोंद आहे. याच नाटकावर आधारित जॅपनीज डिरेक्टर अकिरा कुरोसावाचा थ्रोन ऑफ ब्लड जगप्रसिद्ध आहे. मॅकबेथवरच आधारित विशाल भारद्वाज यांनी मकबूल हा चित्रपट बनवलाय. या चित्रपटात तब्बू ही हिरोईन तरुण आहे. तिचा पती अंडरवर्ल्डचा डॉन आहे, पण तो म्हातारा आहे, ज्याला एक मुलगी आहे. तब्बू निपुत्रिक आहे. डॉन नंतर संपत्तीचा वारस त्याचा जावई होणार, पण तिला हे नकोय. शेक्सपियरच्या नाटकाची नायिका ही महत्वाकांक्षी दाखवलेली आहे. तीच मॅकबेथला डंकनचा खून करायला सांगते. लेडी मॅकबेथला तिच्या अशा कृत्यामुळे चेटकीन म्हटलं गेलं आहे. मॅकबेथला आणि लेडी मॅकबेथला सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी केलेल्या खुनांमुळे त्यांच्या मनामध्ये अपराधभाव निर्माण होतो. त्यामुळे ती वेडी होते. तिला सगळीकडे रक्ताचे डाग दिसतात आणि त्यातच तिचा अंत होतो. शेवटी हिरो इरफान खान देखील मारला जातो. 2003 मकबूल हा चित्रपट प्रदर्शित झालाय. चला श्रोते हो, गुलजार साहेबांच्या लेखणीतून साकार झालेल्या गीताशी आता आपण रूबरू होऊया. दलेर मेहंदी, साबिर खान, प्रकाश पंडित आणि सहकारी गात आहेत. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं. तू मेरे रूबरू है, तू मेरे रूबरू है, मेरी आंखों की इबादत है. ये ज़मीं है मोहब्बत की, यमना है खता करना है, सिर्फ सजदे में गिरना है और अदब से दुआ करना. की इबादत है, बस इतनी इजाजत दे कदमों पे जबी रख दूं, ओ फिर सर न उठे मेरा ये जान भी वहीं रख दूं. एक बार तो दीदार दे मेरे सामने रह के भी तू, ओ चल है तू पोशीदा है मेरे हाल से खाबीदा है, बस इतनी इजाजत दे
कदमों पे जब ये रख दूं, फिर सर ना उठे मेरा, ये जान भी वहीं रख दूं। एक मासूम सी दिल की तजवीज़ है, इश्क में जान दे दे बड़ी चीज है। दीवाना बना अपना, दीवानगी यूं भी है, पैरों में पड़ी गर्दिश और सर में जुनून भी है। इस बार तो दीदार दे, इस बार तो दीदार दे, जा सौंप दे, जा बार दे, इस बार तो दीदार दे। तू नहीं ये जिंदगी कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, ये बंदगी कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, ये जिंदगी कुछ भी नहीं, ये बंदगी कुछ भी नहीं, ये बंदगी कुछ भी नहीं, ये बंदगी कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, ये बंदगी, ये बंदगी कुछ भी नहीं, ये बंदगी कुछ भी नहीं, ये बंदगी दीवाना बना अपना, दीवानगी यूं भी है, पैरों में पड़ी गर्दिश और सर में जुनून भी है। तू मेरे रूबरू है, मेरी आंखों की इबादत है। श्रोते हो, विल्यम शेक्सपियरने लिहिलेल्या रोमिओ अँड ज्युलियट या नाटकावर आधारित अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. कारण या नाटकाचा विषय आहे प्रेम. मानवसृष्टीच्या उदयापासून तर आजतागायत एकच विषय बदलासारखा कायम आहे, तो म्हणजे प्रेम. रोमिओ अँड ज्युलियट या नाटकामध्ये शेक्सपियरने मॉन्टॅग्स आणि कॅपुलेट या दोन कुटुंबातील टोकाचा संघर्ष दाखवलाय, जो मुलांच्या संपण्याने संपतो. रोमिओ आणि ज्युलियट हे दोघे परस्परांच्या प्रेमात पडतात, मात्र दोघांचेही कुटुंब त्यांना एकत्र येऊ देणारे नसतात आणि हे सर्व नाट्य घडतं. श्रोते हो, अशीच सगळी स्टोरी आहे संजय लीला भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला रामलीला किंवा रामलीला या चित्रपटाची. मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे आहेत. शेक्सपियरने रोमिओ आणि ज्युलियट या नाटकाच्या माध्यमातून हे दाखवले आहे की माणसाच्या मनात शत्रुत्वाची भावना किती तीव्र स्वरूपाची असते की प्रेम देखील त्यासमोर हतबल होतं. आपणसुद्धा समाजामध्ये हे चित्र पाहत असतो. काही लोक तर ऑनर किलिंगपर्यंत पोहोचतात. बघा ना श्रोते हो, नावही किती गोंडस ठेवलं आहे, ऑनर आणि किलिंग. ऑनर आणि किलिंगचा काहीतरी संबंध आहे का? जिथे सन्मान असतो तिथे मारणे येत नाही आणि जिथे मारणे असते तिथे सन्मान नसतो. रोमिओ ज्युलियट आणि रामलीला या दोनही कलाकृतींचा हा सार आहे की आई-वडिलांनी मुलांच्या भावनांचा सन्मान करावा, मुलांनीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. मारणे किंवा मरणे यामध्ये प्रेम नसून एकमेकांच्या भावनांचा विचार करून जगून दाखवण्यात प्रेम असतं. ऐकूया सिद्धार्थ गरिमा यांनी लिहिलेलं हे गीत. गात आहेत भूमी त्रिवेदी, संगीत संजय लीला भन्साळी यांचं आहे. राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम. ओ
राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम। इनका तो फंडा है सिंपल सा यार, गोली मारो तो पंगा, आंख मारो तो प्यार। राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम। रख पॉकेट में घोड़ा, दे घोड़े को लगाम। रख पॉकेट में घोड़ा, दे घोड़े को लगाम। राम चाहे लीला चाहे राम, राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम। धन धन हो गए कुछ बरसे, लीला ना श्रृंगार ने तरसे, चुल्लो न तेरी पतलो कंदोरो, शोभे रानी रूढ़ रंग चिगोरो, प्रेमी पंखीड़ा छे राम लीला, बंटोड़े चढ़िया छे राम लीला, राम लीला। लगे सारे दुश्मन दिखे सब में चोर चोर चोर, लगे सारे दुश्मन दिखे सब में चोर। तेरी बालकनी में बैठा एक मोर, मोरों की है मिस्टेक, राम लीला बदनाम। मारा लीला राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम। बुलेट भी है एक और एक ही है जान, जान जान। बुलेट भी है एक और एक ही है जान, हर बुलेट पे लिखा मरने वाले का नाम। गोली को भी गोली दे दे तो करे ऐसा काम। राम चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लव में दुनिया का क्या काम। एकदम शब्द बोला जाए ना तो मन में ठार होता है। जोगी जोग मुकी मगन मायाમાં, ખેલો થઈ ગયો શ્વેત કાયામાં। મન ન કરે લીલા એક જ નામ, રઘુપતિ રાઘવ રાજા રામ, રામ લીલા રામ લીલા રામ લીલા રામ। श्रोते हो, रोमिओ ज्युलियट या नाटकाच्या आधारे बरेच चित्रपट तयार करण्यात आलेले आहेत, जसे की इश्कजादे आणि एक दुजे के लिए। अशाच आशयाचा म्हणजेच लव्ह स्टोरी असलेला गाजलेला चित्रपट म्हणजे कयामत से कयामत तक। आमिर खान आणि जुही चावला प्रेमी युगुलाच्या भूमिकेत आहेत। ऐकूया अतिशय सुमधूर सदाबहार गीत, गात आहेत उदित नारायण आणि अलका याग्निक। मजरूह सुलतानपुरी यांची ही रचना आहे, संगीत आहे आनंद मिलिंद यांचं। ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है
मंजिल प्यार की। ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। अब है जुदाई का मौसम, दो पल का मेहमान, कैसे ना जाएगा अंधेरा, क्यों न थमेगा तूफान। अब है जुदाई का मौसम, दो पल का मेहमान, कैसे ना जाएगा अंधेरा, क्यों न थमेगा तूफान। कैसे ना मिलेगी मंजिल प्यार की। है मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। प्यार ने जहाँ पे रखा है झूम के कदम एक बार, वहीं से खुला है कोई रास्ता, वहीं से गिरी है दीवार। प्यार ने जहाँ पे रखा है झूम के कदम एक बार, वहीं से खुला है कोई रास्ता, वहीं से गिरी है दीवार। रोके कब रुकी है मंजिल प्यार की। ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। श्रोते हो, एक दुजे के लिए हा चित्रपट देखील विलियम शेक्सपियर यांच्या रोमिओ अँड ज्युलियट
या नाटकावर आधारित आहे. या नाटकाचीच प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. परंतु ती स्टोरी हुबेहूब तशी नाही आहे. कथानक थोडेसे वेगळे आहे. मात्र प्रेम हा धागा समान आहे. त्या काळी अत्यंत गाजलेला हा चित्रपट. या चित्रपटातील गाण्यांची गोडी आजही कमी झालेली नाही आहे. ऐकूया एक दूजे के लिए या चित्रपटातील हे गीत. गात आहेत लता मंगेशकर आणि अनूप जलोटा. गीतरचना आनंद बक्षी यांची आहे. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे. कोशिश करके देख ले दरिया सारे नदियां सारी दिल की लगी नहीं बुझती बुझती है हर चिंगारी.
श्रोते हो, इश्कजादे हा चित्रपट देखील रोमियो आणि ज्युलियट याच नाटकावर आधारित आहे, ज्यात मुख्य भूमिका केली आहे अर्जुन कपूर आणि प्रणिती चोप्रा यांनी. दोन दुश्मन कुटुंब आणि वेगळ्या कम्युनिटीजला बिलॉंग करणारे असे लोक. मग ह्या प्रेमी युगुलाचे मिलन होऊ देत नाही, तेव्हा प्रेमी जीव त्यांना सोयीस्कर असा मार्ग अवलंबतात. हीच सगळी स्टोरी शेक्सपियरने आपल्या नाटकांमधून समाजासमोर ठेवली आहे. इश्कजादे या चित्रपटासाठी किती सुंदर गीताची निर्मिती कौसर मुनीर यांनी केली आहे. एक चाल चलने लगे दो दिल. श्रोते हो, प्यार, इश्क, मोहब्बत यामध्ये खरं तर दोन व्यक्ती विचारांनी एक झालेले असतात. दोघांचे असे वेगळे अस्तित्व उरत नाही. मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी अशा अवस्थेत प्रेमी जीव जगत असतात. ऐकूया इश्कजादे या चित्रपटातील हे शीर्षकगीत. गात आहेत जावेद अली, संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे आणि गीतरचना अर्थातच कौसर मुनीर यांची. एक और बढ़ने लगे जो, एक डोर बंधने लगे जो, एक शोर करने लगे जो दो दिल, एक चाल चलने लगे जब, एक ढाल ढलने लगे जब, एक थाल चखने लगे जब दो दिल जुड़ने लगे लगे दो दिलों के जब किनारे उड़ने लगे. इश्कजादे 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 इश्कजादे. ओ दिल पे जो भी बैर बीता, दिल पे जो भी बैर बीता, तेरी खैर पे वार दिया. जल जला कर जो भी जीता, तेरे प्यार पे हार दिया. हमको खुद में शामिल कर ले, अब तो खुद के काबिल कर ले. रंग तुम्हारे रम जाएंगे, संग तुम्हारे सन जाएंगे. इश्कजादे 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 इश्कजादे. हो सीले सीले सपने अपने, सीले सीले सपने अपने प्यार की धूप से सूखेंगे. नीले नैनों की दो नहरें दिल के बांध से रोकेंगे. खाक से ख्वाबों को बुन ले, राख से भी खुशियाँ चुन ले. बुझते जलते चलते जाएं, गिरते उठते बढ़ते जाएं. इश्कजादे 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 इश्कजादे.
एक और बढ़ने लगे हैं, एक डोर बंधने लगे हैं, एक शोर करने लगे हैं दो दिल, एक चाल चलने लगे हैं, एक ढाल ढलने लगे हैं, एक थाल चखने लगे हैं दो दिल, जुड़ने लगे लगे दो दिलों के जब किनारे उड़ने लगे, इश्क ज़ादे 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 इश्क ज़ादे। श्रोते हो, शेक्सपियरने ट्रॅजेडीज सोबतच काही कॉमेडीज सुद्धा लिहिलेल्या आहेत. कॉमेडी ऑफ एरर या हलक्या फुलक्या कॉमेडीमध्ये शेक्सपियरने डबल रोलचा गोंधळ मांडलेला आहे, जो आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून पाहिलेला आहे. गुलजार साहेबांनी डिरेक्ट केलेला 1982चा अंगूर हा चित्रपट शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एररवर आधारित आहे. निर्माता AR मूव्हीज असून त्यात मुख्य भूमिकेत आहेत संजीव कुमार आणि देवेन वर्मा. डबल रोलचा गोंधळ काही कमी नसतो, पण या चित्रपटात डबल रोल आहे. संजीव कुमार म्हणजे अशोक, अशोकचा डबल रोल, आणि देवेन वर्मा म्हणजे बहादूर, बहादूरचा देखील डबल रोल. नायिका आहेत मौसमी चॅटर्जी आणि दीप्ती नवल, तसंच अरुणा इराणी. श्रोते हो, शेक्सपियरला जुळी मुलं होती, त्यामुळे त्यांनी हा जुळ्यांचा गोंधळ अनुभवलेला होता, म्हणून त्याने तो गोंधळ नाटकात उतरवलेला असावा. श्रोते हो, शेक्सपियरच्या जुळ्या मुलांची नावं होती हॅमनेथ आणि जुडिथ. आता ऐकूया अंगूर या चित्रपटातील हे सुंदरसं गीत. गात आहेत आशा भोसले, गीत लिहिलं आहे गुलजार साहेबांनी, संगीत आहे RD बर्मन यांचं. रोज रोज डाली डाली क्या लिख जा भंवरा बावरा बावरा, रोज रोज डाली डाली क्या लिख जा भंवरा बावरा, कलियों के नाम कोई लिखे पैगाम कोई, कलियों के नाम कोई लिखे पैगाम कोई, बावरा बावरा बावरा, रोज रोज डाली डाली क्या लिख जा भंवरा बावरा बावरा। बीते हुए मौसम की कोई निशानी होगी, पम पम मग मग गर गर निरे निमा गर पा, बीते हुए मौसम की कोई निशानी होगी, दर्द पुराना कोई याद पुरानी होगी, दर्द पुराना कोई याद पुरानी होगी, कोई तो दास्तां होगी ना, रोज रोज डाली डाली क्या लिख जा भंवरा बावरा बावरा,
शाखों पे लिख कर याद दिलाता होगा, शाखों पे लिख कर याद दिलाता होगा, याद तो आती ही होगी ना, रोज रोज डाली डाली, रोज रोज डाली डाली, रोज रोज डाली डाली, क्या लिख जाए भंवरा बावरा बावरा. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांवर आधारित हिंदी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आशा करते की आजचा आपला हा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडला असेल. या कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे, निर्मिती सहाय्यक प्रकाश वैद्य. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं होतं शीला घरडे पाटील यांनी. नमस्कार.